एप्रिलपासून महामानवांच्या जयंत्योत्सवाला सुरुवात. बुलढाण्यात होणार भीमजल्लोष, विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य रॅलीचे आयोजन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 11 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत भरगच्च विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार 11 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासूनच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला प्रारंभ होतो. त्यानिमित्ताने सायंकाळी 6 वाजता गांधी भवनाच्या भव्य प्रांगणामध्ये प्रसिद्ध गायक, इंडियन आयडॉल फेम संतोष जोंधळे यांच्या गीतांचा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी 12 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या व्याख्यानाच्या खास शैलीने परिचित असलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर शनिवारी 13 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा प्रारंभ गांधी भवन जयस्तंभ चौक येथून होऊन शहराच्या मुख्य रस्त्याने रॅली मार्गक्रमण करीत या रॅलीचा मलकापूर रोडवरील धम्मगिरी बुद्ध विहार येथे समारोप होणार आहे. शनिवारी 13 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर राहुल साठे यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम गांधी भवन जयस्तंभ चौक येथे होणार आहे. तर रात्री 12 वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत भीम जन्मोत्सव जयस्तंभ चौकात साजरा करण्यात येणार आहे. रविवारी 14 एप्रिल 2024 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने सकाळी 8 वाजता भीमपाळणा व समता सैनिक दल व माजी सैनिकांच्या वतीने मानवंदना देण्यात येईल. यावेळी 200 किलो मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विजयनगर येथून महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून दुपारी 3 वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मिरवणुकीत बुलढाणा शहर व परिसरातील जयंत्योत्सव मंडळाचे देखावे व रथ सहभागी होणार आहे. सोमवारी 15 एप्रिल रोजी सकाळी उत्सव समिती व बुलढाणा नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तर या सर्व कार्यक्रमास धम्म बांधवांसह शहरातील बहुजन बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन बुलढाणा शहर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कासारे, कार्याध्यक्ष प्रशांत जाधव, सचिव विनोद इंगळे, कोषाध्यक्ष निलेश राऊत व सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मी अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्व शहरवासियांना विनंती करतो आणि आग्रहाचं आमंत्रण देतो की यावर्षी उत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वप्रथम 11 तारखेला म्हणजेच उद्या दिनांक 11 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांचा जे इंडियन आयडॉल फेम आहेत त्यांचा सुप्रसिद्ध गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सायंकाळी ठीक 6 वाजता हा कार्यक्रम चालू होणार आहे. तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी प्रख्यात व्याख्यानकार प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर ज्यांनी की 15,000 मुलांचे भवितव्य आयुष्य घडविले असे कांगणे सर यांचं व्याख्यान आपण स्पर्धा परीक्षात्मक जे मार्गदर्शन करतात त्यांचं व्याख्यान आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे. म्हणून मी तरुण वर्गाला विशेष आमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घ्यावा. दिनांक 13 एप्रिल रोजी आपण भव्य दिव्य अशी पुरुषांची बाईक रॅली सकाळी 9 वाजता आयोजित केली आहे. या बाईक रॅलीमध्ये आजूबाजूच्या परिसरातील तसेच पूर्ण शहरातील सर्व तरुण सामील होणार आहे. त्यामुळे आपण सुद्धा सर्वांनी या बाईक रॅलीमध्ये सामील व्हावं असं मी आपणास आवाहन करतो. दिनांक त्याच दिवशी सायंकाळी आपण रॉकस्टार राहुल साठे यांचा संध्याकाळी गायनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला आहे की जो गायनाचा कार्यक्रम रॉकस्टार राहुल साठे हे कल्याण येथील प्रसिद्ध गायक असून अतिशय सुरेल आवाजात ते आपल्याला इथे मनोरंजन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणार आहेत. रात्री 12 वाजता भीम जल्लोष आपण साजरा करणार आहोत ज्यामध्ये विविध फटाक्यांची आतिषबाजी आपण इथे करू. तसेच 14 तारखेला म्हणजे भीम जयंतीच्या दिवशी ठीक सकाळी 9 वाजता या ठिकाणी जयस्तंभ चौक गांधी भवन येथे भीमपाळणा आणि मानवंदना या ठिकाणी दिल्या जाणार आहे. आणि त्यानंतर महिलांची भव्य बाईक रॅली सुद्धा या ठिकाणी निघणार आहे. साधारणतः 10 वाजता ही बाईक रॅली सुरुवात होईल आणि नेहमीप्रमाणे 4 वाजता मोठ्या जयंतीला
रॅलीला आपल्या सुरुवात होईल. 4 ते 10 पर्यंत आपली रॅली चालेल आणि अशा प्रकारे आपल्या कार्यक्रमाचा या ठिकाणी समारोप होणार आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती की बा या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावे. आणि त्यानंतर 15 तारखेला सुद्धा आपण एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे. स्वच्छता मोहीम आपण 15 तारखेला सकाळी आयोजित केली आहे. त्या कार्यक्रमात आपण पूर्ण शहराची आपण स्वच्छता करणार आहोत की जेणेकरून आपल्यामुळे जे काही घाण पडली असेल, कचरा पडला असेल तो आपण जमा करून पूर्ण शहर आपण स्वच्छ करणार आहोत आणि एक स्वच्छता संदेश सुद्धा आपण या समितीमार्फत देणार आहोत. त्यामुळे पुन्हा मी निमंत्रित करतो, आग्रहाचे आमंत्रण देतो की सर्व